सर्व आयटेक गँगचं पुन्हा एकदा स्वागत आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनल टेक मॅथमध्ये. मागेच मी जे आपलं रिवाइज टाइम टेबल आलं होतं एक्झामचं, या टाइम टेबलमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की साधारण आपले जे हॉल तिकीट आहे हे 6 ऑगस्ट 7 ऑगस्टपर्यंत जे हॉल तिकीट आहे हे रिलीज व्हायला सुरुवात होऊन जाईल. आता त्यानुसार जे हॉल तिकीट आहे काही मुलांचे हे रिलीज झालेले आहे, काही मुलांचे अजून रिलीज व्हायचे बाकी आहे. काही मुलांना मेल आले असतील, काही मुलांना मेल आले नसतील. ठीक आहे, तर 1-2 दिवसात ही जी प्रोसेस आहे ही टोटल पूर्ण होऊन जाणार आहे. त्याआधी तुम्हाला काय करायचं आहे किंवा मेल मेसेज आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, नसेल आलं तरी काही टेन्शन घ्यायची गरज नाही. तुम्ही आजच तुमची जी प्रोफाईल आहे ही प्रोफाईल घर बसल्या लॉग इन करून हॉल तिकीट आलं आहे का नाही हे लगेच चेक करू शकता. आलं असेल तर लगेच डाउनलोड करून घ्या, नसेल आलं तर आज उद्यामध्ये लगेच डाउनलोड होऊन जाईल, काही टेन्शन घेऊ नका. आता महत्त्वाचा विषय असा, व्हिडिओमध्ये मी फर्स्ट इयर आणि सेकंड इयर दोघांच्या पण प्रोसेस सांगणार आहे. हॉल तिकीट कसे डाउनलोड करायचे, दोघांची वेबसाईट हॉल तिकीट डाउनलोड करायची जरी एकच असली तरी थोडीशी प्रोसेस दोघांची वेगवेगळी. त्यामुळे तुम्ही काय करा, फक्त व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत व्यवस्थित पूर्ण बघा. फर्स्ट इयरसाठी थोडीशी वेगळी मेथड आहे, सेकंड इयरसाठी थोडीशी वेगळी मेथड आहे. आपण सुरुवात करू सेकंड इयरच्या मुलांपासून. तर सर्वात पहिले तुम्हाला काय करायचं आहे, जे आपलं गव्हर्नमेंटचं सिद्ध पोर्टल आहे त्या सिद्ध पोर्टलवर यायचं आहे. आता याआधी काय झालं, तुमची जेवढी पण माहिती होती ही माहिती सर्व NCVT MIS या पोर्टलवर होती. मी मागेच तुम्हाला बोललो ही सर्व जी माहिती आहे ही सर्व माहिती गव्हर्नमेंटला म्हणजे ITला ती काय करायची, सिद्ध पोर्टलवर शिप करायची. तर त्यानुसार त्यांनी ती माहिती जी आहे ही सिद्ध पोर्टलवर शिप केली आहे आणि ती आता तुमची माहिती डिस्प्ले व्हायला सुरुवात झालेली आहे. तर आपल्याला सर्वात पहिलं काय करायचं आहे, हे जे आपलं सिद्ध पोर्टल आहे म्हणजे स्किल इंडिया डिजिटल हब या पोर्टलवर यायचं आहे. आता या पोर्टलवर वरच्या कोपऱ्याला तुम्ही बघा, हे आपलं सिद्ध पोर्टल आहे, व्यवस्थित बघून घ्या. आता या पोर्टलवर वरच्या कोपऱ्याला तुम्हाला 2 ऑप्शन दिसत आहे, रजिस्ट्रेशन आणि लॉग इन. आपल्याला लॉग इनवर टिक करायचं आहे. आता लॉग इनवर टिक केल्यानंतर इथं 3 ऑप्शन आहे बरोबर, लर्नर पार्टिसिपंट. पण आपल्याला सर्वात खालच्या ऑप्शनवर जायचं आहे जिथं त्यांनी काय म्हटलंय, ITI ट्रेनी सेकंड इयर ओनली, धडधडीत म्हटलं. हे फक्त कोणासाठी, सेकंड इयरच्या मुलांसाठी. त्याच्यावर टिक करायचं आहे. टिक केल्यानंतर इथं तुम्हाला तुमचा जो 2 कॉलम दिसत आहे, एक PRN नंबरचा आणि एक तुमचा बर्थ डेटचा. आता PRN नंबर कोणता आहे, जो तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आहे तोच तुमचा PRN नंबर आहे. तुम्हाला कुठेच सापडत नसेल तो, तर मागच्या वर्षीच्या हॉल तिकीटवर असेल, तिथं नसेल सापडत, ते खूप अवघड वाटत असेल, तर तुमचं जे आय कार्ड आहे ITने दिलेलं त्या आय कार्डवर सुद्धा तो तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आहे. तो रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला इथं काय करायचा आहे, पुट करायचा आहे. ठीक आहे, त्याची सुरुवात कशी आहे, R22008270 जे काय असेल अशी त्याची सुरुवात राहील. फक्त बर्थ डेट टाकताना आता एक गोष्टीची काळजी घ्या बरोबर. आपण जनरली जे बर्थ डेट टाकत असतो ती कशी टाकत असतो, पहिले तारीख, मग महिना आणि मग वर्ष अशी टाकत असतो. इथं थोडंसं उलट आहे, इथं पहिले महिना टाकावा लागतो, मग जन्मतारीख आहे आणि मग वर्ष आहे. ठीक आहे, मी तुम्हाला आता डेमो म्हणून एका मुलाचा डाउनलोड करून दाखवतोय. त्याचा रजिस्ट्रेशन नंबर मी ऑलरेडी वरती टाकलेला आहे. जन्मतारीख टाकताना मी पहिले त्याचं जे साल आहे साल निवडलं. साल काय आहे, समजा आता त्याचा जन्मसाल असेल 2004, त्यामध्ये त्याचा महिना कोणता आहे, तर महिना आहे त्याचा सप्टेंबरवर टिक केलं. आणि त्याची जन्मतारीख काय आहे, तर 24 ही त्याची जन्मतारीख आहे. थोडक्यात 24/9/2004 अशी त्याची जन्मतारीख आहे. हे टाकल्यानंतर सबमिटवर टिक केलं. आता सबमिटवर टिक केल्यानंतर त्याची जी प्रोफाईल आहे ही प्रोफाईल ओपन झालेली आहे. उजव्या कोपऱ्याला तुम्ही तुमचं नाव वगैरे हे कन्फर्म करून घ्यायचं. आता मी ज्या मुलाची प्रोफाईल ओपन केली त्याचं नाव, नंबर सर्व बरोबर आहे. तिथं त्याचा मेल ID पण आपल्याला इथं शो होतोय. त्यानंतर आता डाव्या कोपऱ्याला तुमचा डॅशबोर्ड दिसतंय. इथं सध्या काहीच दिसत नाही, थोड्या दिवसांनी इथं आणखी जी माहिती ही माहिती दिसायला सुरुवात होईल. त्यानंतर सर्वात खाली काय म्हटलं त्यांनी, CBT फी, यावर टिक केल्यानंतर आता इथं 2 कॉलम ओपन झाले. याच्यावर तुमची फर्स्ट इयरची जी भरलेली फी आहे ती डिस्प्ले होती आणि जी सेकंड इयरची फी भरलेली ती पण इथं डिस्प्ले होते. आता याच ठिकाणी तुमचं जे CBT हॉल तिकीटचं जी लिंक आहे किंवा जी स्लाईड आहे अशी, ही स्लाईड आपल्याला दिसायला सुरुवात होणार आहे. अजून ती स्लाईड न दिसायचं कारण असं आहे, या मुलाची माहिती अजून ज्या माहिती आहे ती अजून काय अपलोड झालेली नाहीये. आता याने जी फर्स्ट इयर सेकंड इयरची जी फी आहे ती भरलेली आहे. उजव्या कोपऱ्याला आपण टिक केल्यानंतर इथं काय म्हटलंय त्यांनी, डाउनलोड मार्कशीट. म्हणजे याने फर्स्ट इयरला जी एक्झाम दिली त्याचं मार्कशीट सुद्धा तुम्ही काय करू शकता, इथून डाउनलोड करू शकताय. आता ज्या प्रकारे इथं हे मार्कशीट याचं फर्स्ट इयरचं ओपन झालेलं आहे, फर्स्ट इयरची एक्झाम तर याची होऊन गेलेली आहे, आता हा सेकंड इयरचा विद्यार्थी. तर ज्या पद्धतीने याचं इथं राईट साईडला मार्कशीट ओपन झालं, सेम याच पद्धतीने इथं तुमचा जो 3-4 नंबरचा कॉलम असेल तो कॉलम कसला असेल, तुमचा हॉल तिकीट डाउनलोड करायचा. तर याच ठिकाणून तुम्हाला काय करायचं आहे, हॉल तिकीट डाउनलोड करायचं आहे. सध्या याची फक्त एवढीच माहिती शो होते. काही मुलांची पूर्ण हॉल तिकीटची माहिती शो होईल, काही मुलांची फक्त एवढीच माहिती शो होईल. ठीक आहे, तर या मुलाची फक्त एवढीच माहिती शो होते.
3-4 नंबरचा जो तुमचा कॉलम राहणार आहे तो तुमचा हॉल तिकीट डाउनलोडचा राहणार आहे. तुम्हाला फक्त त्याच्यावर आता मी जसं तुम्हाला मार्कशीट डाउनलोड करून दाखवलं सेम तुम्हाला काय करायचं आहे, इथून जे तुमचं हॉल तिकीट आहे हे हॉल तिकीट डाउनलोड करायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर डाउनलोड केल्यानंतर वरती काय म्हटलेलं आहे त्या प्रोफाईलवर टिक करून तुम्हाला काय करायचं आहे, लॉग आउट करायचं आहे. ठीक आहे. इथून तुम्ही काय होऊ शकता, या प्रोफाईलमधून बाहेर निघू शकता. तर तुम्ही काय करा, फक्त लॉग इन करून तुमचा जो कॉलम आहे हा कॉलम एकदा व्यवस्थित चेक करून घ्या. जर त्यात तुमचं हॉल तिकीट शो होत असेल तर तुमचं हॉल तिकीट म्हणजे हॉल तिकीटची जर तुमची माहिती डिस्प्ले झाली असेल तर तुम्ही हॉल तिकीट लगेच काय करा, डाउनलोड करून घ्या. जर अजून पण ती माहिती डिस्प्ले झाली नसेल तर काहीच टेन्शन घेऊ नका. आज जास्तीत जास्त, आज रात्री जास्तीत जास्त, उद्या रात्रीपर्यंत ती जी माहिती तुमची ही माहिती तिथं अपलोड होऊन जाईल. ठीक आहे. कारण तुमची जी प्रॅक्टिकल एक्झाम आहे ही प्रॅक्टिकल एक्झाम एकदम जवळ आलेली आहे. आता आपण सेम प्रोसिजर जी फर्स्ट इयरसाठीची काय प्रोसिजर आहे ही आपण लगेच याच्यात कंटिन्यू बघून घेऊ. ठीक आहे. आता फर्स्ट इयरसाठी आपल्याला काय करायचं आहे, सेम त्याच पोर्टलवर यायचं आहे, जे आपलं सिद्ध पोर्टल आहे याच पोर्टलवर आपल्याला यायचं आहे. पोर्टलवर आल्यानंतर जसं मी तुम्हाला सांगितलं होतं वरती 2 ऑप्शन आहे, रजिस्ट्रेशन आणि लॉग इन. आपल्याला लॉग इनवर टिक करायचं आहे आणि 1 नंबरचं जे ऑप्शन आहे लर्नर पार्टिसिपंट त्याच्यावर आपल्याला टिक करायचं आहे. यावर टिक केल्यानंतर इथं तुम्ही रजिस्ट्रेशनच्या वेळेस जो तुमचा मोबाईल नंबर दिला होता तो मोबाईल नंबर तुम्हाला इथं काय करायचा आहे, पुट करायचा आहे. आता हा मोबाईल नंबर पुट केल्यानंतर या मोबाईलवर तुम्हाला OTP जाणार आहे. त्यामुळे तो मोबाईल तुम्ही काय करा, तुमच्या जवळ ठेवा किंवा नेटवर्कमध्ये ठेवा. त्यानंतर तुमचा जो पासवर्ड आहे, जो तुम्ही 4 अंकी पासवर्ड सेट केला असेल तो पासवर्ड तुम्ही काय करा, तिथं पुट करा. हा पासवर्ड पुट केल्यानंतर तुमची जी प्रोफाईल आहे ही प्रोफाईल लॉग इन होऊन जाईल. समजा आता लकीली यांनी एक चांगलं ऑप्शन, एक चांगली गोष्ट यांनी इथं काय केलेली, जर समजा तुमचा जो रजिस्टर मोबाईल नंबर आहे हा तुमच्याकडे नसेल आणि याऐवजी तुम्हाला दुसरा मोबाईल नंबर टाकायचा असेल तरी सुद्धा तुम्ही इथं तो मोबाईल नंबर टाकू शकता. ठीक आहे. आपण पहिले काय करू, इथं लॉग इन करून घेऊ. आता याचा पासवर्ड टाकल्यानंतर, 4 अंकी पासवर्ड टाकल्यानंतर त्याची जी प्रोफाईल आहे ही प्रोफाईल लॉग इन होण्याच्या आधी त्या मोबाईल नंबरवर OTP जाणार आहे. तो OTP आपल्याला इथं काय करायचा आहे, पुट करायचा आहे. OTP पुट करायला तुम्हाला फक्त 1.5 ते 2 मिनिटं वेळ आहे. त्यामुळे तो मोबाईल नेटवर्कमध्ये राहू द्या आणि तुमच्या जवळच राहू द्या. आता याचा OTP इथं पुट केल्यानंतर 1 मिनिट. ठीक आहे. आता याचा OTP इथं पुट केल्यानंतर तुम्हाला आता इथं पहिले एक इम्पॉर्टंट नोटीस येते. नोटीसमध्ये त्यांनी काय म्हटलंय, नेव्हर शेअर युअर कार्ड अँड शेअर विथ एनीवन. इफ यू डू शेअर युअर कार्ड अँड शेअर यू विल बी सोलली रिस्पॉन्सिबल. म्हणजे तुम्ही तुमचे जे डिटेल आहे हे डिटेल कोणाला शेअर करू नका. हे जर डिटेल तुम्ही कोणाला शेअर केले तर होणाऱ्या नुकसानाला तुम्ही जबाबदार आहे. ठीक आहे. तर याच्यावर आपल्याला ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर पुढे आपली जी प्रोफाईल आहे ही प्रोफाईल ओपन व्हायला सुरुवात होणार आहे. आता इथं बघा याची पूर्ण जी प्रोफाईल आहे ही प्रोफाईल शो होते. नाव, त्याचा रजिस्ट्रेशन नंबर, ठीक आहे, त्याचं काय म्हणता जेवढे काही डिटेल्स असेल ट्रेड वगैरे हे सर्व डिटेल्स शो होत आहे. आता आपल्याला खाली जायचं आहे. खाली गेल्यानंतर इथं एक्झामिनेशन डिटेल्समध्ये पहिलंच ऑप्शन आहे काय, डाउनलोड प्रॅक्टिकल हॉल तिकीट. ठीक आहे. याच्यावर काय आपल्याला टिक करायचं नाही, फक्त इथं तुम्हाला सर्व विंडो मी दाखवून देतो. 2 नंबरला काय म्हटलं, डाउनलोड CBT हॉल तिकीट. अजून खाली जायचं, डाउनलोड मार्कशीट, डाउनलोड सर्टिफिकेट, सर्व ऑप्शन आहे इथं. तर याच्यावर क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर एक दुसरी विंडो ओपन होईल. ठीक आहे. आता ही दुसरी विंडो जेव्हा तुमची ओपन होईल तेव्हा या विंडोमध्ये तुम्हाला इथं सेम जी सेकंड इयरची विंडो ओपन झाली होती सेम तशीच विंडो तुमची ओपन होणार आहे. डॅशबोर्डवर आपलं काहीच काम नाही. आपल्याला कुठं जायचं आहे, CBT फीवर. CBT फीवर आता बघा इथं शो व्हायला सुरुवात झाली. तुम्ही जी CBTची फी भरलेली ती फी इथं पेड केलेली आहे असं इथं शो व्हायला सुरुवात झाली. आता याच्याच खाली तुमचा जो हॉल तिकीट डाउनलोडचा ऑप्शन आहे, हॉल तिकीट डाउनलोडची जी टॅब आहे ही टॅब तुमची खाली दिसणार आहे. त्या टॅबवर तुम्ही गेल्यानंतर इथं जे 3 डॉट आहे त्याच्यावर तुम्ही टिक केल्यानंतर तुमचं जे हॉल तिकीट आहे हे हॉल तिकीट डाउनलोड व्हायला सुरुवात होऊन जाईल. फर्स्ट इयर आणि सेकंड इयर इथून पुढे सर्व सेम आहे. फक्त फरक एवढाच आहे, दोघांचे लॉग इन करायच्या ज्या मेथड आहे या लॉग इन करायच्या मेथड वेगवेगळ्या आहे. त्यानंतर वरती जाऊन तुम्ही तुमची प्रोफाईल काय करू शकता, लॉग आउट करू शकता. तर ही होती हॉल तिकीट डाउनलोड करायची साधी सोपी प्रोसेस. मुद्दाम तुम्हाला लॅपटॉपवर समजवली जेणेकरून तुम्हाला जी विंडो आहे ही विंडो एकदम क्लिअर राहील. तरी जर तुम्हाला हॉल तिकीट डाउनलोड करायला काय अडचण आली तर मला खाली कमेंट करा. आज नाही पण उद्या रात्री तुम्ही हॉल तिकीट डाउनलोड करा. उद्यापर्यंत जवळपास सर्व मुलांना मेल हे येऊनच जातील. आता खूप कमी मुलांना मेल आलेले, ज्या मुलांना आलेले नाही त्यांनी काळजी करू नका, त्यांना उद्यापर्यंत मेल हे येऊन जातील. जरी नाही आले आज उद्या परवा 2 दिवसामध्ये तुमचं सर्वांचं हॉल तिकीट 100% डाउनलोड होऊन जाईल. ठीक आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. काय अडचण आली तर खाली कमेंट करा आणि हॉल तिकीट कसं डाउनलोड करायचं स्वतः एकदा तुम्ही घरी काय करा, उद्या रात्री ट्राय करा आणि डाउनलोड करायचा प्रयत्न करा. तरी न जमलं तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर मेसेज करा, आपण बघू त्याचं काय काय सोल्युशन काढता येईल. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच. थँक्यू.